कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांचा आज 52वा स्मृतिदिन आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वातंत्र्य लढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, गिरणी कामगारांचा लढा याच्यामध्ये त्या काळामध्ये ते सर्वात अग्रगणी होते. गिरणी कामगारांचा एक मोठा लढा त्यांनी हा मुंबई शहरात उभारला होता आणि सुमारे 2.5 ते 3 लाख गिरणी कामगारांचं नेतृत्व ते करत होते. मुंबई गिरणी कामगार युनियनचे जनरल सेक्रेटरी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं. त्याचबरोबर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत काम करत असताना या चिंचपोकळी विभागामधून त्यांनी प्रथम 1957 साली नगरसेवक, 1962 सालीसुद्धा पुन्हा नगरसेवक आणि 1967 साली या चिंचपोकळी भायखळा मतदारसंघामधून ते आमदार म्हणून निवडून आलेले होते. विधानसभेमध्ये त्यांनी कामगार वर्गाचा आवाज अत्यंत जोरकसपणे उठवला होता आणि त्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये आणि एकंदरीत मुंबई, भिवंडी, ठाणे या भागामध्ये जो काही कामगार वर्ग होता, मग तो फक्त गिरणीमधलाच नाही, तो औद्योगिक कामगारांमधला होता, त्याचबरोबर सफाई कामगारांमधला होता, रेसकोर्स कामगार होता, त्याचबरोबर वेगवेगळ्या कामगार क्षेत्रामध्ये त्यांनी काम करून त्यांच्या संघटना बांधल्या. असंख्य असंघटित कामगारांना त्यांनी संघटित करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिलेले होते. त्या काळामध्ये एक काँग्रेसची इथे प्रचंड ताकद होती या मुंबई शहरामध्ये, परंतु त्या सर्व ताकदीच्या विरोधात उभं राहून त्यांनी ही चळवळ उभी केली आणि आज गेली 52 वर्ष आम्ही गणाचार्य कुटुंबीय, आमचा ट्रस्ट आणि हे आमचे सर्व असंख्य चाहते आज या ठिकाणी दरवर्षी जमत असतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहत असतात. खरं म्हणजे पुढच्या तरुण पिढीला कामगार वर्गाचा इतिहास संपूर्ण समजला पाहिजे. कशा परिस्थितीतून हे मुंबई शहर उभारलं गेलेलं आहे आणि आज त्याची वाटचाल कुठे होते, ह्या पद्धतीचा इतिहास त्यांच्यासमोर आणावा ह्या निमित्तानं म्हणून हा स्मृतिदिन आम्ही सर्वजण साजरा करतो. जसं आपल्याला आता माझे बंधू सुनील गणाचार्य यांनी सांगितलं की आज 52वा त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्याकरिता आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत. दरवर्षी हा स्मृतिदिन आम्ही साजरा करतो. 6 वर्षापूर्वी त्यांचं जन्मशताब्दी महोत्सव म्हणून या मुंबई शहरामध्ये साजरा करण्यात आला होता. कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे खरे मूळचे अहमदनगरचे. अहमदनगरवरून ते येवल्याला आले. येवल्यावरून नंतर त्यांचं शिक्षण तिथे झालं आणि त्या काळातली एक तुम्हाला आठवण सांगतो की येवल्याला फायनलच्या वर्गामध्ये शिकत असताना 1928 साली ज्यावेळेस भगतसिंग यांना फाशी झाली होती, तर त्या फाशीच्या विरोधात त्यांनी एक बाल मोर्चा काढला होता येवला शहरामध्ये आणि त्या ब्रिटिश राज्यामध्ये तिथले जे प्रमुख होते त्यावेळेसचे इंग्रज सरकारचे, त्यांनी आमच्या आजोबांना बोलवून त्यांना सांगितलं की हे असे कार्यक्रम इथे चालणार नाहीत आणि त्यांना त्या येवल्यामधून त्या काळामध्ये हद्दपार करण्यात आलं होतं. आणि त्या हद्दपार केल्यानंतर ते मग खानदेशमध्ये गेले. खानदेशमध्ये त्यांनी मग तिथे तलाठीची नोकरी केली आणि ते त्यावेळेस गांधीजींची जी चळवळ चालू होती त्या चळवळीमध्ये ते सामील झाले आणि तसंच स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ते काम करत करत ह्या मुंबई शहरामध्ये नोकरी शोधत इथे आले आणि 1942मध्ये त्यांनी खटाव मिलमध्ये त्यांना नोकरी मिळाली आणि ह्या केरमानी बिल्डिंगमध्ये ते इथे वास्तव्याला राहिले. तर खरं त्यांचा जर स्वभाव बघायचा झाला तर एक लढाऊ स्वभाव त्यांचा होता. लहानपणापासूनच कार्य गरिबांसाठी लढणं हे त्यांचं चालू होतं. मुंबईमध्ये गिरण्यांमध्ये आल्यानंतर गिरणी कामगारांचं त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यावेळेस ज्या चळवळी उभ्या राहिला 1942च्या आंदोलनामध्ये त्यांनी अरुण असफ अलीजी यांच्याबरोबर कामाला इथे सुरुवात केली. आता ही जी मागे आमची केरमानी बिल्डिंग दिसते, तुम्हाला दिसेल की ह्या केरमानी बिल्डिंगमध्ये साताऱ्याचा एक इथे कामगार राहत होते शूटरच्या गाळ्यामध्ये. तर त्या गाळ्याला त्या स्वतंत्र चळवळीमध्ये एक स्थान मिळालं होतं आणि म्हणून त्याला स्वराज्य हॉल नाव हे देण्यात आलं. त्या काळामध्ये जयप्रकाश नारायण असो किंवा कॉम्रेड डांगे असो, क्रांतिसिंह नाना पाटील असो, असे ही सगळी मंडळी ह्या गाळ्यामध्ये येत आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल चर्चा करून एक आंदोलनाला एक दिशा देण्याचं काम ह्या स्थानामध्ये आहे. तर हे स्थान एक मोठं आहे.
तर गुलाबराव गणाचार्यांच्याबद्दल खूप आठवणी सांगण्यासारख्या. आमचे ते नगरसेवक होते, आमदार होते, सर्व होते. मी एक संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा अभ्यासक म्हणून एवढं म्हणून सांगू शकेन की ज्या काळामध्ये कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाने संयुक्त महाराष्ट्राचं जे आंदोलन केलं त्याच्यामध्ये सजा भोगल्या ते आजच्या काळातले कोणतेही नेते भोगू शकत नाही. मी भारतीय कम्युनिस्ट पक्ष भायखळा शाखेचा सदस्य आहे आणि कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांना वयाच्या 8व्या वर्षापासून पाहत आलो होतो, तो 1973पर्यंत त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत. कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे 1967 साली भायखळा विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून निवडून आले. त्या अगोदर ते नगरसेवक होते, परंतु तो इतिहास मला माहिती नाही. परंतु 1967 पासूनचा इतिहास हा माझ्या डोळ्यासमोर तरळतो आहे. त्यांचे जी मुंबई गिरणी कामगारांविषयी जी चळवळ होती 1967 ते अखेरच्या श्वासापर्यंत म्हणजे 1973पर्यंत ती मी जवळून पाहिलेली आहे. 1972 साली ते विधानसभा हरले, परंतु त्यांनी ती उमेद केली नाही. तर त्या दिवसापासून निवडणूक हरली तरी ते पुन्हा जोमाने कामाला लागले. मी डॉक्टर अनुराधा रेड्डी आहे. माझे सासरे कॉम्रेड GL रेड्डी आणि सासूबाई कॉम्रेड तारा रेड्डी यांच्याबरोबर कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांनी काम केलेलं आहे. ते संपूर्ण कामगार वर्गाचे नेते होते. त्याचप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये ते सगळ्यांच्या सोबत सहभागी झालेले होते. ते विरोधी पक्षनेते देखील होते. आणि या ठिकाणी असं सांगता येईल का, आपण नगरपालिकेत पाहतोय आता जो सावळा गोंधळ आहे त्यावेळेस त्यांनी नगरपालिकेमध्ये भरपूर सुधारणा केलेला आहे आणि त्यांचा मृत्यू देखील सर्वसामान्य जनता ज्या ठिकाणी जाते नगरपालिकेच्या रुग्णालयात तेथेच त्या ठिकाणी ते ॲडमिट होते आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. तर अशा या थोर कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे विनम्र श्रद्धांजली आणि लाल सलाम. स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य अमर रहे. स्वातंत्र्य सेनानी कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य अमर रहे. हमें लाइक करें. मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताज़ा तरीन खबरें.